जय गुरुदेव. अलंकापुरी पुण्यभूमे पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडली गुरुदेव हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु उमागिरी महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सद्गुरु बंडू महाराज की जय. सद्गुरु गाडगे महाराज की जय. रामकृष्ण हरी जय 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 जय. रामकृष्ण हरी 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 हरी. रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय जय रामकृष्ण हरी जय जय. 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 राम जय जय. राम हरी हरी हरी. बीज भाजून केली लाही, बीज भाजून केली लाही. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैचा ठाव, आकारासी कैचा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस. आम्हा कैचा गर्भवास, आम्हा कैचा गर्भवास. आम्हा कैचा गर्भवास, आम्हा कैचा गर्भवास. आकारासी कैचा ठाव, आकारासी कैचा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग. सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग. सर्वा घटी पांडुरंग, सर्वा घटी पांडुरंग.
आकारासी कैचा ठाव आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई हरी हरी घ्या महाराज चाल चाल घ्यायलीत का महाराज मला पाठ नाही ना अभंग बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही हरी हरी जय हरे महाराज जय हरी बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकारासी कैसा ठाव आकारासी कैसा ठाव जय गुरुदेव जय गुरुदेव विठ्ठल 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 मैरी विठ्ठल 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 हो बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठ्ठल 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 हरान म्हणा तुला विठ्ठल 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 हो ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संस्वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो
म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता अभिनव वाग्विलासिने ते चातुर्य कला कामिने ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. हो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणा. तेची वंदो श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली गौरी हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मागिरी महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सद्गुरु गाडगे महाराज की जय. सद्गुरु गुरुदत्त बंडू महाराज की जय. तर आज आहे एकादशी. पर्वे काळ कसा महान पर्वे काळ आहे. आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त गाडगे महाराजांनी मला काय केली, ही कीर्तन सेवा दिलेली आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देहूकर नाही का तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि आता जसं महाराज बुद्धी देतील तसं आपल्याला काय करायचं आहे, हा अभंग सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ही एकादशी म्हणजे पहा, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी आहे आज. किती महापर्वे काळ आहे. नुसता पर्वे काळ नसून हा महापर्वे काळ आहे बरं का. आणि त्या निमित्तानं ही मला सेवा अचानक भेटलेली आहे. जसं म्हणले पहा, आपल्या मनात आता गाडगे महाराज सांगू लागले, म्हणले तुमच्याकडचे सगळे माणसं म्हणजे सगळे कीर्तनकार झाले का नाही का विचारू लागले. आणि सगळे काय म्हणले, हो म्हणले आमच्याकडचे सगळे झालेले आहेत. मग लागलीच गाडगे महाराजांनी काय केलं, आसलकर महाराजाचं नाव घेतलं आणि मी त्याचीच अपेक्षा पाहू लागले, माझं नाव कधी घेतात म्हणून. आणि कारण जसं आपली इच्छा असेल ना तर इच्छा भगवंत पूर्ण करीत असतो. माझ्या मनातच होतं बरं का की महाराजांनी मला आज कीर्तन सेवा द्यावी आणि ती भेटली. कारण या हृदयीचे त्या हृदयी जाते बरं का, असं संतांना कळत असते. आणि त्याप्रमाणे मला ही आज ही सेवा तुमची करण्याची भेटलेली आहे बरं का. सर्वांची मिळून आपली ही सेवा आहे, एकटीची सेवा नाही, ही सर्वांची सेवा आहे बरं का. म्हणून एकल्याचा नोही खेळ म्हणून मेळ जमविला. तर आपण सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करू, पांडुरंगाला नमन करू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. तर पांडुरंगाला आता आपल्याला सर्वांना माहिती आहे. जसं म्हणले व्यवहारात कोणतंही कार्य करायचं असेल तर आपण काय करतो, विघ्नहर्ता गणपतीची पूजा करतो. त्याप्रमाणेच आपलं वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण कीर्तन रूपी सेवा करतो त्यावेळेस काय करायचं असते, तर पांडुरंगाला नमन करायचं. ऐकू येते का सगळ्याला? महाराज आपलं गाडगे महाराज म्हणत असतात ना, ऐकायला का ऐकू यायली का तुम्हाला? त्याप्रमाणे सर्वांना ऐकू गेलं पाहिजे नाही का. मग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, तर आपल्याला पांडुरंगाला नमन करायचं आहे. कारण पांडुरंगानं काय केलेलं आहे, असा उत्तम नरदेह दिलेला आहे आणि बुद्धी सुद्धा आपल्याला चांगली दिलेली आहे. आणि म्हणून पांडुरंगाला पहिले नमन. मग दुसरे चरण संताचिया. आता दुसरं चरण संताला कशामुळं, तर हा नरदेह तर आपण आणलाय कोणाचा, पाचाचा उसना. नरदेह आणला पाचाचा उसना नाही का. हा नरदेह पाचाचा उसना आणलेला आहे.
पंचमहाभूताकडून उसना आणलेला आहे आणि ते कशासाठी आणलेलं आहे हे काय आपल्याला माहीत नव्हतं. कारण हा अज्ञानी जीव होता. अज्ञानी जीवाला काही कळत नव्हतं. कारण हा देह आणला तर आपल्याला वाटत होतं हे संसार करण्यासाठी, म्हणजे हा प्रपंच गोळा करण्यासाठीच आणलाय काय की. पण आपल्याला कसं झालं, आपलं भाग्य उदयाला आलं आणि आपल्याला सद्गुरू बालासाहेब महाराज भेटले आणि त्यांनी काय केलं पहा ना, सहजच बाजारात आपण असं मार्केटला जात असताना इथं शास्त्रीनगरमध्ये महाराज दिसले आणि असं वाटलं की आपण ते महाराज कोणते इथं काय सांगतात ते पाहायला जावं. आणि आपण पाहायला गेलं. आता मी तिथं पाहायला गेली तर देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. आणि खरोखरच तिथं सिंहाचा दृष्टांत निघाला आणि त्या दृष्टांतातून काय झालं आपल्याला बोध झाला बरं का. आणि मग आपलं भाग्य उदयाला आलं, आपल्याला सहज संत भेटले बरं का. आणि एरवी पाहायला गेलं तर आपल्याला भेटत होते का तसे संत, आणि आपल्याला माहित होतं का कोणते संत आहेत काय, काही कळत नव्हतं या अज्ञानी जीवाला. पण कसं आपलं पूर्व पुण्य असता गाठी होय भेटी संताची, नाही का. संतांची भेट व्हायची असली की कुठेही होत असते बरं का, आणि कोणीही घडवून देत असतं. तसं इथं सावित्राबाई इंगळे म्हणून आहेत, त्यांनी मला काय केलं तिथपर्यंत नेलं आणि तिथं नेऊन बसविल्यानंतर मग तिथं संत काय असतात हे कळालं बरं का. खरोखरच सद्गुरू बालासाहेब महाराज हे कसे आपल्याला संत लाभले बरं का. कारण आपलं महिलांचं भाग्यच उदयाला आलं. महिलांसाठीच भावनं काय केला, अवतार घेतला होता. आणि अवतार घेतला होता म्हणजे आता का नाहीत का, आता सुद्धा आहेत. कारण मज हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू मनोने विशेषात त्या धरू विवेकावरी. कारण सद्गुरू महाराजांनी आपला विवेक जागा केला आणि मग या नरदेहाची किंमत कळवून दिली. हा नरदेह किती अनमोल किमतीचं रत्न आहे बरं का. असं आपल्याला केव्हा कळालं, जेव्हा सद्गुरू बालासाहेब महाराज यांना आपण काय केलं, शरण गेलोत. कसे गेलोत, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शिनः. खरोखरच आपण विधीपूर्वक संतांना शरण गेलोत आणि तन मन धन कसं खरोखरच गुरुला अर्पण केलेलं आहे. म्हणून आपल्याला कशी संतांची ओढ लागली. आणि एकदा का आपल्याला संत भेटले, त्यांचे चरण भेटले आणि त्यावेळेस पासून आपण त्यांचे चरण सोडलेत का, आजपर्यंत आपण सोडले नाही आणि इथून पुढेही आपल्याला सोडायचे नाहीत. कारण हा देहच कशासाठी आणलेला आहे, संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. खरोखरच संताच्या संगतीत गेल्यानंतर किती आनंद आहे हे आपल्याला कळतं बरं का. आणि देव सुद्धा कुठं कळाला, संताच्या संगतीतच कळाला. कारण आजपर्यंत आपण देव कुठं मंदिरापुरता पाहत होतो, मूर्तीपुरता पाहत होतो, नाही का. फक्त आपण मूर्तीपुरतं तेवढाच देव पाहत होतो. पण सद्गुरू महाराजांची कृपा झाली, म्हणले संत कृपा झाली इमारत फळा आली. त्याप्रमाणे ही इमारत कशी देहरूपी इमारत ही फळाला आलेली आहे. आणि महाराज काय म्हणतात, आता पहा आपण आता काय करू, आपल्या अभंगाकडे वळू. म्हणून महाराज पहिल्या चरणात काय सांगतात, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. पहा आता आजपर्यंत आपल्याला काही कळत नव्हतं, कसला अभंग आहे, कोणची गवळण, कोणचं भारूड, कोणची ज्ञानेश्वरीची ओवी, काहीतरी कळत होतं का, काहीच कळत नव्हतं. पण सद्गुरू महाराजांकडून आपल्याला सर्व काही सद्गुरूनं ज्ञान आपल्याला दिलं आणि त्याच्याच याच्यावर आपण काय करायलो, उड्या मारायला लागलेलो आहोत. पहा ना, सद्गुरू माझा ज्ञानाचा सागर, सद्गुरू माझा ज्ञानाचा सागर, पाजिले आम्हा अमृत घोटभर, पाजिले आम्हा अमृत घोटभर. खरोखरच सद्गुरू महाराज ज्ञानाचा सागर आहेत आणि त्यांनी काय केलं, आपल्याला एक घोटभर अमृत पाजवलेलं आहे. आणि त्या एका घोटावर आपण किती उड्या मारायला लागलोय, किती आनंद लुटायला लागलो. त्या आनंदाला आहे का पारावारा, सगळीकडे आनंदच आनंद आहे. आणि पहा महाराज म्हणतात पहिल्या चरणात काय सांगतात म्हणा, बीज भाजून केलेलाही
का सरळ अभंग सोडवायचा का पूर्ण? बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. जसा तुकाराम महाराजांना अनुभव आला तसाच आपल्या सद्गुरू महाराजांना अनुभव आला आणि सद्गुरू महाराजांनी आपल्याला तोच अनुभव आणून दिला. आपल्याला सुद्धा तोच अनुभव आलेला आहे. महाराज पहिल्या चरणात म्हणतात, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. पहा आता, बीज भाजून केली लाही. जसं म्हणले बीज भाजल्यानंतर पुन्हा जर शेतकऱ्यानं ते शेतात पिकवायला टाकलं, पेरलं, तर ते उगवतंय का म्हणले? ते उगवत नाही. कशामुळं? कारण त्याची बीज भाजलेलं असल्यामुळं पेरल्यानंतर ते मातीच होणार आहे त्याची. ते काय उगवणार आहे का? उगवणार नाही. त्याच्यामुळं जसं म्हणले, आता आपल्याला अगोदर कळत नव्हतं. ज्यावेळेस आपण पंचमीला, नाही का, नागपंचमीला आपण लाह्या भाजून आणायचो आणि ते वाटायचो आपण, पण त्यावेळेस कळालं का बीज भाजून केली लाही? कळालं नाही. पण आता मात्र कळालं की आपण नागपंचमीला कसं आपण लाह्या भाजून आणत होतो आणि त्या लाह्या तेच जर पेरलं शेतात तर ते उगवणार नाही. त्याचप्रमाणे इथं कसं प्रत्येक ह्याच्यात महाराजांनी, तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे, ह्या अभंगामध्ये सगळे दृष्टांतच दिलेले आहेत पहा. आणि तेच दृष्टांत आपल्याला महाराजांनी सिद्धांतावर आणून ठेवलेले आहेत. दृष्टांत कळाल्याशिवाय सिद्धांत कळत नाही हे महाराज म्हणायचे. अगोदर दृष्टांत कळवून घ्या, नंतर सिद्धांत कळत असतो म्हणायचे. म्हणून महाराज म्हणतात, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. त्याप्रमाणे म्हणले हे अंतःकरण रूपी शेती आहे आणि त्या अंतःकरण रूपी शेतीमध्ये जे बीज पेरलेलं आहे, कोणतं बीज आहे म्हणले? ते वासना रूपी बीज आहे बर का. म्हणून महाराज म्हणतात ते बीज काय करायचंय? आपल्याला जाळायचंय. तर कशानं जळत असतं? तर म्हणले नामस्मरणानं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. त्याप्रमाणे म्हणले तुम्ही काय करा? नामस्मरण घ्या म्हणले. आणि नामस्मरणानं काय होत असते? ते बीज जळतं बर का. कारण म्हणले ना, राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ज्यावेळेस ते रामनामानं बीज जळत असतं त्यावेळेस हे अंतःकरणात सुख वाढत असतं बर का. त्याप्रमाणे महाराज म्हणतात, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणून हा अज्ञानी जीव होता आणि ह्या अज्ञानी जीवाला महाराजांनी किती स्पष्ट समजावून सांगितलेलं आहे की खरोखरच म्हणले जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. नाथ महाराज सुद्धा काय सांगायला लागलेले इथं? तेच सांगायला लागलेले इथं आपल्याला. सगळ्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं आणि सगळे साधू संत आपल्याला सद्गुरू बालासाहेब महाराज यांच्यामध्ये काय दिसले? सगळे संत आपल्याला दिसले. तुकाराम महाराज दिसले, ज्ञानेश्वर महाराज दिसले, नाथ महाराज दिसले, चोखा मेळा दिसले, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सगळे महाराज आपल्याला आपल्या सद्गुरू मध्ये दिसले बर का. कारण प्रत्येक वेळेस महाराजांनी सांगू लागले की कोणत्याही महाराजाचं प्रमाण घेतलं, काही सांगू लागले, अभंग घेतला की तिथं उभा ठाकलं की तेच महाराज आपल्याला वाटायचे. की तुकाराम महाराज बोलायला लागले, ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागलेले, तर असं आपण कसं आणि आपल्याला तेच सांगितलेलं आहे, एकामध्ये सर्व पहा किंवा सर्वामध्ये एक पहा. आपल्याला कसं एक पाहायची दृष्टी दिलेली आहे नाही का. आपल्या सद्गुरू महाराजांना काय केलं? दृष्टीचं ऑपरेशन केलं. म्हणले ना, साधू संता दया आली, मज ज्ञान दृष्टी दिली. खरोखरच साधू संताचे उपकार आई बापा हुने थोर. किती म्हणलं तर आई बापापेक्षाही म्हणले साधू संताचे उपकार असतात. कसं? आई वडील तरी जन्म देतात आणि बाजूला होतात आणि साधू संत काय करतात? आपल्याला आपल्या पोटात घेतात आणि आपल्याला पुन्हा जन्म देतात. बघा, आईच्या उदरातून एकदा जन्म होत असतो आणि दुसरा संतांच्या मुखातून जन्म होत असतो. पहा, आईनं हे नाशिवंत देह दिला, पण सद्गुरूंनी काय केलं? नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐसी ज्याची कथा पुराणात. मग संत काय करतात? मुखानं, म्हणजे त्यांच्या मुखातून जन्म होतो, म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा आपल्याला महावाक्याचा बोध करतात आणि म्हणतात तूच ब्रह्म आहेस नाही का. आपल्याला कसं केलं? अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे ते, न म्हणा देह माझा ऐसा,
मग भरवसा कळेल. मग म्हणले तू हा देह नसून हा पंचमहाभूताचा देह आहे आणि हे काय आहे म्हणले परमार्थासाठी साधन आणलेलं आहे आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची ते म्हणजे साध्यापर्यंत जाण्यासाठी हे साधन आहे. मग आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आणि मग ह्या देहाचं काही होऊन काही हो कसंही हो आपल्याला काही या देहाचं आता पुन्हा आहे का काही पण निश्चय करायला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे. मग मी ब्रह्म आहे तर अवघं सगळं ब्रह्म आहे म्हणून बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. मग आता आपल्याला जन्म आणि मरण आहे का नाही ना. सद्गुरु महाराजांनी आपल्याला पंचीकरण किती छान सांगितलंय. हा देह कसा आहे पाचाचा उसना आणलेला आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत आहेत आणि याच्यापासून हा स्थूल देह झालेला आहे. आणि मग या देहानं तुला काय करायचंय तर आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करायची करून घ्यायची आहे. प्राप्ताचीच प्राप्ती करायची बरं का. आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण आपलं स्वरूप तर ब्रह्मानंद होतच नाही का. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. पहिलाच हा जीव मुक्त आहे पण इथं जन्माला आल्यानंतर देवाला बैमान झाला. केव्हा केव्हा म्हणू लागला. अगोदर सोहम सोहम म्हणत होता. गर्भात ज्यावेळेस होता त्यावेळेस तो सोहम सोहम म्हणत होता. पण एकदा का गर्भाच्या बाहेर पडला की तो कोहम कोहम म्हणू लागला. म्हणजे देवाला तो कसा झाला बैमान झाला आणि मग देवाला विसरला. पण ज्यावेळेस हा विसरला पण सद्गुरु महाराज आपल्या जीवनामध्ये आले आणि सद्गुरु महाराजांनी आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून दिली की बाबा हा देह कसा आहे असत आहे जड आहे दुःख रूप आहे आणि मी कसा आहे सत आहे चित आहे आनंद स्वरूप आहे. माझं स्वरूप कसं आहे आनंदाचं आहे. म्हणजे मी कसा आहे सत आहे. सत म्हणजे तिन्ही काळात त्याचा बाध होत नाही आणि देहाचा तर क्षणाक्षणाला बाध व्हायला लागलेला आहे. बघा ना घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. या देहाला कसा काळ खायला लागलेला आहे आणि मी त्याला पाहणारा द्रष्टा साक्षी आहे. म्हणून मी कसा आहे सत आहे. तिन्ही काळातलं मला ज्ञान आहे म्हणून मी सत आहे. तसंच म्हणले मी चित आहे. चित म्हणजे कळणेपणा. चित म्हणजे कळणेपणा म्हणजे आता हे कीर्तन करायलेलं ते कळायला लागलेलं आहे. कीर्तन सांगायलेलं तेही कळायले आणि ऐकणाऱ्याला ऐकायला लागलेलं तेही कळायला लागलेलं आहे. जो तो कळणेपणा आहे तो माझा आहे म्हणून मी चित स्वरूप आहे. तसंच माझं स्वरूप कसं आहे आनंद स्वरूप आहे नाही का. माझं स्वरूपच आनंदाचा असल्यामुळं आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग होऊ सदा. आता हा देह सुद्धा कसा आहे म्हणले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तसं म्हणले हा देह पवित्र झाला कारण आपण रोजच नामस्मरण करतो रोजच चिंतन करतो. कोणाचं चिंतन करतो आपण आपलंच चिंतन करतो का दुसऱ्याचं करतो नाही. आपण आपलंच चिंतन करतो. म्हणून महाराज म्हणतात बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. मग आपलं जन्म मरण कसं सद्गुरूनं संपवलेलं आहे. महाराज म्हणायचे जन्माला तर आलाच आता यायला पाहिजे नव्हता. महाराज सुद्धा नेहमी म्हणायचे जन्माला तर यायला पाहिजेच नव्हतं पण वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्या वासना शिल्लक राहिलेल्या असल्यामुळं आपल्याला काय झालं हे जन्म घ्यावा लागला. आता वासना ठेवायची का आता वासना ठेवायची नाही. समूळ उकडून जसं म्हणले झाड म्हणले आपल्याला पाहिजे नसेल तर आपण मुळासकट काय करतो ते उपटून टाकतो. त्याप्रमाणे आता आपल्याला जन्मच घ्यायचा नाही. कारण तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. त्याप्रमाणे हे शेवटचा जन्म आहे आणि या शेवटच्या जन्मात आपल्याला सद्गुरू बालासाहेब महाराज भेटले आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली आपलं जन्म मरण संपविलं. तुका म्हणले ना तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्याप्रमाणे महाराज म्हणायचे आता जन्माला तर आलोतच पण आता मात्र मरायचं नाही. आता कसे आहोत आपण अजरामर आहोत अमर आहोतच. कारण आपल्याला आजपर्यंत कळालं नव्हतं पण सद्गुरू महाराजांना आपली ओळख आपल्याला काय केली करून दिली. आपल्या स्वरूपात